नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच रणधुमाळीचं रूपांतर ज्या पद्धतीनं गरमीमध्ये झालेलं आहे. वातावरण देखील तापल्याचं, राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतं आहे. माझ्यासोबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते विनायकराव भिसे पाटील आहेत. साहेब, सध्या राजकारणाची पातळी खालावल्याचं पाहायला मिळतं आहे. शहरामधले दोन आमदार, कळमनुरी विधानसभेचे आमदार आणि हिंगोली विधानसभेचे आमदार एकमेकावर चिखलफेक करताना पाहायला मिळतात. टीका टिप्पणी होते, आरोप होतात. दोन्ही महायुतीतले आमदार आहेत. कसं बघता तुम्ही याच्याकडे, काय वाटतं? नमस्कार. हे कळमनुरीचे आणि हिंगोलीचे जे आमदार आहेत, हे दोघंही आमदार एकूणमेकावर अशा खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. परंतु हे एका आमदाराला शोभणारं वर्तन नाही. आणि आमदाराची भाषा कशी असली पाहिजे, लोकप्रतिनिधीची भाषा कशी असली पाहिजे, तर हे उठलं की सुटलं. एकाला म्हणतो मी तुम्हाला अकोल्याला पकडलं, वाशिमला पकडलं. अरे हे काय पकडलेलं आहे? एक म्हणते की एकाचे अनैतिक महिलांशी अनैतिक संबंध आहेत. ही कुठली पातळी गाठली? आता माझ्या मात्या भगिनींनी टी व्ही बघितल्यानंतर त्या बातम्या बघावं की नाही बघावं, इतक्या खालच्या पातळीला हे दोघं एकमेकावर आरोप करायलेत. आणि हे आमदार निवडणूक आली कीच असे आरोप प्रत्यारोप करतात. आणि लाडक्या बहिणीचा जर विषय घेतला तर हे सरकारच लाडक्या बहिणीमुळं आलेलं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींनी यांना सत्तेवर बसवलं, याची याला जराशी पण काही लाज वाटायला पाहिजे की एवढ्या खालच्या पातळीवर माझ्या लाडक्या बहिणीबद्दल बोलण्यासाठी. कुठं ते म्हणते या अड्ड्यावर पकडलं, ते म्हणते त्या अड्ड्यावर पकडलं, ते म्हणते याच्यासोबत अनैतिक संबंध, ते म्हणते त्यासोबत अनैतिक संबंध. ही काय भाषा झाली? ह्या माझ्या मात्या भगिनीचे, लाडक्या बहिणीच्या इज्जतीचे लक्तरे उडवण्याचं काम हे दोन्ही आमदार करत आहेत. तर हे असे जर यांची खालची पातळी यांनी गाठत गेले तर या लाडक्या बहिणीच्या रक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आणि यापुढं असे जर यांनी या लाडक्या बहिणीचे माझ्या बेआबरू करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि यांना धडा शिकवण्याचं काम करू. शहरामध्ये एक बैठक, कॉर्नर बैठक होती, तेव्हा त्या बैठकीमध्ये शिंदे सेनेचे आमदार भाषणामध्ये म्हणत होते, लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांना भाषणामध्ये म्हणत होते की 6 वाजता माझ्या घरावर पोलीस आली, दरवाजा खटाखट वाजविला आणि वॉरंट काहीतरी डॉक्युमेंट पोलिसांनी दाखवले. कसं बघता तुम्ही याच्याकडे? त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना पोलिसांनी तर स्पष्ट केलं की आमच्याकडे तेवढा स्टॉपच नाही. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, एक आम्ही लहानपणी गाणं ऐकायचो की लबाड लांडगं ढोंग करतंय, लबाड लांडगं ढोंग करते. तर हे लबाड लांडगं आहे, हे काही आरोप प्रत्यारोप करते. निवडणुका आल्या की कुठली तरी स्टंटबाजी करायची, काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी नाटक करायचं. तर हे नाटक कंपनी आणि हे नाटकच आहे. कारण की यांनी आता काही नाही सापडलं तर पोलिसावरच आरोप करण्यास सुरुवात केली की पोलीस माझ्या घरी आले, दरवाजा खटखटवला, सर्च केलं, काय काय बघितलं. असं हे पोलिसांनीच स्पष्टीकरण दिलं काल की हे पोलिसावर केलेले आरोप खोटे आहेत. कारण त्या मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या पोलीस स्टेशनची जी स्ट्रेंथ आहे ही फक्त 67 कर्मचाऱ्यांची आहे. आणि यांच्या घरी जाऊन 100 कधी रेड करणार किंवा कधी याच्या घरी जाऊन सर्च करणार? तर हे पोलिसांवर केलेले आरोप आहे, दादांत खोटे आरोप आहे. आणि याला खोटं बोलायची आदत आहे. ज्यावेळेस हे उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसून हे शिंदे सेनेमध्ये ज्यावेळेस गेलं त्यावेळेस बघा ना तुम्ही कसे रडले पडले, कसे आरोप केले. लोकांना म्हणले की बाबा रडून पडून की उद्धव साहेबातलं सोडू नका, त्याच्यासोबत बेमानी करू नका, रडापडा केला. आणि काय म्हणला की तुमचे मुलं मुंजे मरतील आणि काय नाना प्रकारचे ढोंग केले. आणि दुसऱ्याशी बघितलं तर ते लगेच त्या शिंदे सेनेमध्ये. तर हे असं ढोंग करते, हे नाटक आहे, काही नाही. उघड आरोप प्रत्यारोप करणं आणि हे आरोप प्रत्यारोप हे फक्त स्टंटबाजी आहे. हे सदरील जे आमदार आहेत ते ढोंग करतात आणि लाडक्या बहिणीचा विषय घेऊन लाडक्या बहिणींना बदनाम करण्याचं षडयंत्र या दोन्ही आमदारांनी चालवल्याचा या ठिकाणी आरोप विनायकराव भिसे पाटील यांनी केलेला आहे. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.